नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या उत्कर्ष अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आज आपण कंबाईन गट क च्या पूर्व परीक्षेचे करंट अफेअर्सचे पेपरचे अनालिसिस करणार आहे. त्यामध्ये आपण पाहणार आहे की आपल्याला त्या पेपरमध्ये कसं आपण अप्रोच पाहिजे होता. आपण कसं सोडवायला पाहिजे होतं. कोणता प्रश्न आपण बघायला पाहिजे होता, स्किप करायला पाहिजे होता. कोणत्या प्रश्नाला आपण लॉजिकवरती सोडवायला पाहिजे होतं आणि कोणता प्रश्न आपल्या अभ्यासाचा भाग पाहिजे. हे सगळं आपण या लेक्चरमध्ये आज बघणार आहे. त्याचं डिटेल आपण अनालिसिस घेणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मी स्वतः सांगणार आहे की आपण ह्या पेपरला सोडवताना कसं सोडवायला पाहिजे होतं. किती मिनिटांमध्ये हा प्रश्न तुमचा सोडवून तयार झाला पाहिजे होता. ठीक आहे. तुम्ही आता आपण थोडीशी करंट बद्दलची स्ट्रॅटेजी बघूया. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं सांगतो की करंटचा अभ्यास कसा करायचा, काय करायचं. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आपण. इथं बघा कंबाईन प्रिलिम्सचा आपण अभ्यास करणार आहे. गट ब पण आणि गट क पण पुढच्या परीक्षेसाठी. तिथं आता 2 प्रकारचे प्रश्न असतात. म्हणजे 2 टाइपमध्ये आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. जसं की बाबा ते पेपर म्हणजे वन लाइनर किती प्रश्न आलेत आणि मल्टी लाइनर किती. तर कंबाईनला मॅक्सिमम प्रश्न हे वन लाइनर येतात. जवळ-जवळ 12 ते 13 प्रश्न वन लाइनर आणि एखादा दुसरे प्रश्न हे मल्टी लाइनर येतात. त्याच्यामुळे आपण किती डेप्थमध्ये जाऊन करंटचा अभ्यास केला पाहिजे आहे, हे तुम्हाला हे थोड्या वेळात कळलं तुम्हाला. किती डेप्थमध्ये जावं लागते, किती नाही जावं. वरवरचं सगळं आपल्या हेडलाईन पूर्ण पाठ पाहिजे. हे तुम्हाला सगळं पुढे सांगणार मी. आणि ह्याच्यामध्ये बघा सोपे प्रश्न 8 ते 9 प्रश्न सोपे असतात. जे प्रत्येकाला येणारच आहेत ते आणि प्रत्येकाला आलेच पाहिजेत. हे असले 8 ते 9 प्रश्न असतात. हे मार्क आपल्याला घालवायचे नसतात. हे कंपल्सरी आपलं आलंच पाहिजे. हा आपल्या अभ्यासाचा भाग असतो. बेसचा भाग असतो हा आपल्या. ठीक आहे. आणि तिथनं पुढचे आपले 3 ते 4 प्रश्न म्हणजे 2 ते 4 प्रश्न हे लॉजिकवरती सुटतात. जे आपल्याला जरी माहीत नसेल तरी आपण अप्रोचने आपल्या सोडवू शकतो ते. ठीक आहे. आणि 0 ते 2 म्हणजे कधी-कधी स्किप करायला लागत नाही आणि कधी-कधी स्किप करायला लागतं. असे 1-2 प्रश्न असतात. आता 2024चं जर अपवाद वगळता बाकी सर्व पेपरला, सर्व परीक्षेला हे आपलं लॉजिक बसतंय. पण जर 2024चा जर पेपर बघितला, तर तुम्ही बघा YouTubeवरती जाऊन मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो. तर त्याच्यामध्ये बघा जास्तीत जास्त तुमचे 5 ते 6 प्रश्न तुम्हाला येतायत. म्हणजे सोडवता येत आहेत. त्याच्यावरती ते कटून वगैरे निगेटिव्ह जाऊन तुमचे फक्त 3 ते 4 मार्क तुम्हाला येत आहेत एव्हरेजमध्ये. आणि ज्याला 5 ते 6 मार्क पडले 2024 मध्ये तर त्याचा स्कोर एक्सलंट आहे. ठीक आहे. आता आपण बघूया पुढचं. तुम्हाला थोडीशी सांगतो कसा अभ्यास करायचा, काय करायचा. आता आपल्या नोट्स म्हणजे जर तुम्ही बनवत असाल तर ठीक आहे किंवा आपल्या नोट्समध्ये पण मार्केटमध्ये आहेत. तर त्या नोट्समध्ये आपण काय करणार आहे, तुमच्या नोट्समध्ये तुमचा बेस पूर्ण का पाठ करून घेणार आहे. हा बेस हा जो आहे ना, हा नोट्समध्ये तुमचा पूर्ण येऊन जाणार आहे. आणि ह्या नोट्समधला हा बेस तुमचा काहीही करून हा तुमचा पाठच पाहिजे. मगच तुम्ही बाहेर जे आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहेत का, त्याला तुम्ही हात घातला पाहिजे. ठीक आहे. हा पाठच पाहिजे. तुमचं जे बेसिक तुम्हाला जेवढं काही नोट्स मार्फत तुम्हाला पुरवलं जाणार आहे आपल्या अकॅडमीतर्फे, तर ते तुमचं ते पाठच पाहिजे. ठीक आहे. आणि हे जर सोडून मग हे बाहेरचे प्रश्न आले, तर तुम्हाला ते लॉजिकवरती सोडवायचे. आउट ऑफ द बॉक्स जर प्रश्न आले, तर तुम्हाला ते लॉजिकवरती सोडवायचे. आणि त्याच्या पण बाहेर एकदम काही सेन्स लागत नाही, काही नाही, आउट ऑफ काहीही विचारलंय, तर तसा प्रश्न जर असेल, तर त्याला डायरेक्ट स्किप करायचं आपल्याला. ठीक आहे. डायरेक्ट स्किप करायचा आहे. पण जो बेस आहे ना, बेस तो तुमचा पाठच पाहिजे. ठीक आहे. चला बघूया आपण प्रश्न आता घेऊ. हे माझ्याकडं आपण काय करतोय, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कंबाईन गट गट क चे आपण काय करतोय, पूर्व परीक्षेचा पेपरचं अनालिसिस करतोय करंट अफेअर्सचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये किती 15 प्रश्न आहेत. हे आपण सगळ्यांचं अनालिसिस करणार आहे. हा गट कुठला आहे 2024चा आता रिसेंटचा आहे. म्हणजे 2000 ग्रुप बी जो पेपर आउट येऊन गेला त्याच्यानंतरच आहे. तिथं बघा तुम्ही करंटचा कसा अप्रोच लागतोय. आणि आपल्याला हेच पेपर आहे ना आपलं म्हणजे आयडिया ठेवायचे आहेत आपल्याला. म्हणजे ह्या पेपरचा आपण अभ्यास करून मग करंटचा अभ्यास केला पाहिजे. 2024चा नाही. ठीक आहे. आता बघूया पेपर आपण. ठीक आहे. बघा 36वा प्रश्न आहे. माझ्याकडे ए सेट आहे. सप्टेंबर 2024 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये विश्वशांती बुद्ध विहार विश्वशांती बुद्ध विहारचे उद्घाटन केले. तर आपल्याला हा प्रश्न आपल्या बेसिक मध्ये पाहिजे होता. म्हणजे आपल्या जर महाराष्ट्रामध्ये काहीतरी कोणतं तरी उद्घाटन होतंय, तर हे विश्वशांती बुद्ध विहारचं म्हणजे कुठल्या तरी मोठ्या काहीतरी कार्यक्रमाचं उद्घाटन होतंय. त्यासाठी भारताचे राष्ट्रपती येत आहेत. तर हे आपल्या न्यूज मध्ये पाहिजे. हे आपल्याला माहितीच पाहिजे होतं. आणि जरी माहित नसेल तर हा प्रश्न तुम्हाला स्किप करावा लागला होता. मग जर तुम्हाला इथं लॉजिक काहीच लागणार नाही. जर तुम्ही लातूरचे असाल तरच तुम्हाला माहित असेल म्हणजे तुमचं लॉजिक लागल. इतर वेळी तुमचं लॉजिक लागणार नाही. इतर वेळी तुम्हाला हा अभ्यास करूनच हा प्रश्न सोडवावा लागेल. नाहीतर डायरेक्ट स्किप करावा लागेल. इथं
कोणतंही लॉजिक लागत नाही. आता इथं उदगीर लॉजिक लागणं एक म्हणजे उदगीर उत्तर यायचं, पण लॉजिक एक लागू शकतं की बाबा उदगीर हे पहिल्यापासून हे शहर जरा थोडंसं फेमस आहे, तर त्यामुळे तिथंच मॅक्झिमम होऊ शकतं. म्हणजे असं काहीतरी उद्घाटन वगैरे नाही का, हे विश्वशांती विहार हे सगळं तिथं होऊ शकतं. हे आपल्याला थोडंसं लॉजिक कॉमन सेन्स वापरलं तर आपलं लागू शकतं. नाहीतर हा प्रश्न डायरेक्ट स्किप करण्यासारखा होता. ठीक आहे, आपण हा प्रश्न काय करूया, स्किप करूया. कारण ह्याच्यावरती उत्तर चुकण्याचे चान्सेस तुमचे किती आहेत, तर 25% आहेत. त्यामुळे हे तुमचं उत्तर तुम्हाला हे स्किप करायचं आहे. हे ठीक आहे, हे 25% तुमचे चान्सेस येणार आहेत. म्हणजे त्यामुळे चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. 75% चान्सेस चुकण्याचे आहेत. चला नेक्स्ट बघू आपण. भारतातील पहिले लव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले? आता लव्हेंडर फार्म म्हणजे तुमचा लव्हेंडर कलर कोणता असतोय? जांभळा. आता हे तुम्हाला लव्हेंडर फुल असं माहित असेल तर ठीक आहे, किंवा मग तुम्हाला काय आहे, हे भारतातील पहिलं आहे तर हे तुमच्या अभ्यासाचा भाग पाहिजे, हा तुमच्या बेसचा भाग पाहिजे. मग तुम्हाला हे न्यूज मध्ये असणार आहे आणि न्यूज मध्ये हे तुमचं पाठच पाहिजे आहे. ठीक आहे, तर आता बघा इथं आपण तरी जर तुमचं पाठ नसेल समजा, तर आपण लॉजिक काय लावणार आहे, म्हणजे हा लॉजिक प्रश्न सुटू शकतो. म्हणजे हा मीडियम हा पेपर म्हणजे प्रश्न अवघड, एवढा पण अवघड नाहीये आणि एवढा पण सोपा नाहीये की तुमचं उत्तर येईल, पण हा मीडियम मध्ये आहे. तुम्ही ह्याच्यावरती लॉजिक लावून प्रश्न तुम्ही उत्तर काढू शकताय. आता कसं, तर बघा पहिला ऑप्शन काय आहे, नागालँड. दुसरा सिक्कीम. तिसरा त्रिपुरा. आणि चौथा कुठला आहे, जम्मू काश्मीर. आता तुम्ही फार एक ऑप्शन कडे, हे पहिले जे 3 ऑप्शन आहेत ते कुठले आहेत, नॉर्थ ईस्ट आहे का नाही, नॉर्थ ईस्ट स्टेट मधले हे ऑप्शन आहेत. हा आणि एकमेव हा ऑप्शन आहे जो युटी आहे, म्हणजे काय, केंद्रशासित प्रदेश आहे, आणि तो नॉर्थ ईस्टच्या बाहेरचा ऑप्शन आहे. लास्ट टाइम 2024 मध्ये त्यांनी आसाम दिलं होतं. ते कोणता तरी सण विचारला होता आणि त्याच्यामध्ये दोही दोही योजना विचारली, सॉरी योजना विचारली होती. दोही 2.0 असं, आणि तिथे सगळे स्टेट कुठले ते नॉर्थ ईस्ट मध्ये. तर आपलं लॉजिक लागत होतं का, नव्हतं. मग इथं लॉजिक लागतंय की इथं तुम्ही नॉर्थ ईस्टच्या बाहेरचा एकच हे दिलाय, आणि तेच उत्तर आहे तुमचं. एकच तुमचं स्टेट दिलंय किंवा युटी दिलंय आणि तेच तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. आता आणि हे आपल्या बेसिक हे तुमचं पाठ पाहिजे, हे तुम्हाला आलंच पाहिजे नाही. ठीक आहे, हा अभ्यासाचा भाग पण आहे. आणि तुम्हाला हे लव्हेंडर फुल वगैरे माहिती असेल तर हे काय आहे, म्हणजे जम्मू काश्मीर मध्येच येत आहे. जसं की आपलं सातारामध्ये जे फुलं येतात, आपलं जागतिक वारसा स्थळ पण आहे का ते पठार, कसारा पठार. तर तिथं तसंच त्या प्रमाणात ते लव्हेंडर आपलं ह्याच्यामध्ये येतं, जम्मू काश्मीरमध्ये. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. 38वा प्रश्न आहे, कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या सोलार फ्लोअर मिल या नव्या उत्पादनाचे पेटेंट मिळाले आहे? आता मला सांगा, भारतातली एखादी कंपनी असेल आणि त्याला जर पेटेंट मिळालं असेल, तर तोच प्रश्न इथं आयोग विचारणं अपेक्षित आहे. तर इतर कोणताही प्रश्न विचारणं अपेक्षित आहे रे? नाही. तर मग आपल्याला काय माहिती पाहिजे की हे इंग्लिश नाव आहे, हे इंग्लिश नाव आहे, हे दोन्ही पहिल्यांदा कॅन्सल केले पाहिजे आपण. आणि ठीक आहे, आता हे तुम्हाला माहिती असेल म्हणजे हा अभ्यासाचा भाग आहे का, तर हा शक्यतो कमी कमी येतोय. हा जवळजवळ 80% मुलांना माहित नाहीये. जर 20% एक्स्ट्रा ऑर्डिनरी मुलं असतील, त्यांनी काही कुठलं तरी माहिती केलंय किंवा त्यांच्या वाचनात आला असेल, तर त्यांना तेवढं माहित असेल. बाकी 80% मुलांना हा प्रश्न माहित नाही. मग हा प्रश्न तुम्ही किती मीडियम घेऊ शकता का, हे नाही, त्याला थोडासा अवघड घेऊ शकतो, पण हा लॉजिकली सोडवायला येतो. म्हणजे आपण 50-50 वरती पोहोचतो, म्हणून ह्याला आपण काय करणार आहे, मीडियम मध्ये ठेवणार आहे. हा जास्त सोपा पण नाही आणि जास्त अवघड पण नाही. ठीक आहे, आता ह्याला हे दोन प्रश्न तुमचे पहिल्यांदाच कॅन्सल झाल्यामुळे तुम्ही कुठे पोहोचला, 50-50 वरती पोहोचला. आणि हे तुमचे बघा मराठी नाव आहे, ती किर्लोस्कर बंधू पण आपण ह्याच्या अगोदर पण बघितलं होतं. हे काय आहे, मराठी नाव आहे, हे पण मराठी नाव आहे. ह्याच्या अगोदर पण किर्लोस्कर बंधूवरती म्हणजे प्रश्न आला होता, त्यावेळी त्याचं उत्तर किर्लोस्कर बंधू होतं. ते आय थिंक कुठल्या तर पंप ह्याच्याविषयी विचारलं होतं, कुठली तर मशीन वगैरे तयार केली त्या संबंधित. ठीक आहे, मग तुमचं एक तर उत्तर 2 पाहिजे, नाहीतर एक तर 3 पाहिजे आहे. त्याचं खरं उत्तर काय आहे, शक्तिपंप. मग असं काहीतरी युनिक ऑप्शन दिलाय, तयार केलाय, म्हणजे याचा अर्थ काहीतरी शक्तिपंप असण्याचे चान्सेस जास्त आहे ते. कारण किर्लोस्कर बंधू हे जे आहेत, हे कॉमन नाव आहे. शक्तिपंप ह्यानी का दिलं असेल त्या ऑप्शन मध्ये, तर ते उत्तर आहे म्हणून दिलं. मग आपल्याला तो कॉमन सेन्स पण जागा झाला पाहिजे तिथं. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आपण. आणि आता इथं बघा, तुम्हाला हे वाचल्या वाचल्या कळून जाते की आपल्या हे वाचनात आलेले नाहीये, तर तुम्हाला लगेच लॉजिकवरती शिफ्ट व्हायचंय. कारण आपल्याकडे किती सेकंद आहे ते, 30 सेकंद. आपण आपल्याला माहिती आहे की 20 प्रश्न असले, मॅथ 20 प्रश्न असल्यामुळे 20 मिनिटं तिथे जातात. 40 मिनिटं असतात आपल्याकडे. 40 मिनिटांमध्ये आपल्याला 80 प्रश्न सोडवायचे. तर तुम्हाला हे लगेच क्विक शिफ्ट झालं पाहिजे तुम्ही. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. 39वा प्रश्न आहे, 19वी अलिप्त राष्ट्रीय चळवळ म्हणजे शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? आता याला काय म्हणतो आपण, नाम परिषद म्हणतो. ही कोणी स्थापन केली होती, नेहरूंच्या काळामध्ये ही स्थापन झालेली आहे. हे काय आहे, नॉन अलाइनमेंट मुवमेंट. म्हणजे काय आहे, ज्यावेळी वर्ल्ड वॉर झालं होतं सेकंड, त्याच्यानंतर काय झालं होतं,
एक भाग पडला होता रशियाचा आणि एक भाग पडला होता अमेरिकेचा. दोन्ही काय करत होते, कोणाचं वर्चस्व जास्त हे म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करत होते. तर त्यावेळी नेहरूंनी ही स्कीम काढली होती, की आम्ही कुणाकडेच नाहीये, ना आम्ही तुमच्याकडे आहे, ना आम्ही तुमच्याकडे आहे. असं नेहरूंनी स्कीम काढली होती ही, आणि ही समिट स्थापन झाली होती, ही मुवमेंट स्थापन झाली होती. आता ह्याचं सचिवालय वगैरे कुठंच नाहीये, पण ह्याची दरवर्षी ह्याची हे भरतीये, त्याची काही समिट भरतीये. तर ठीक आहे, आता ही 19वी समिट विचारली ती नॉन अलाइनमेंट मुवमेंटची. ठीक आहे, तर ही कुठे भरली होती, तर कंपाला युगांड इथे भरली होती. आता हा प्रश्न थोडासा अवघड आहे बरं का. हा प्रश्न काय आहे, अवघड आहे. हा तुम्हाला येणं अपेक्षित नाहीये. म्हणजे हे तुम्ही एकतर स्किप करायला पाहिजे, नाहीतर मग तुम्हाला लॉजिकवरती लॉजिक इथं काहीच लागत नाही. त्यामुळे तुम्ही जर लॉजिक मारणार असेल तर तुम्ही काय मारणार, दिल्ली भारत. पण हे तुमचं उत्तर चुकतंय. तुम्ही मारायला पाहिजे तसं, जर सगळं अटेम्प्ट तुमचा वाढवायचा असेल तर. कारण बऱ्यापैकी भारत जर त्याचा हे असेल, म्हणजे भारतामध्ये वगैरे भरली असेल, दिल्लीमध्ये भरली असेल, तर तुम्हाला ते विचारण्याचे चान्सेस जास्त असतात. पण नाम एवढी मोठी जे समिट आहे ती जर भारतामध्ये भरली असेल तर ते आपल्याला माहित असते. पण हे आपल्याला काय आहे, माहिती नाही. तर त्यामुळे ते भारताच्या बाहेर उत्तर भरले, त्यामुळे ते आपल्या न्यूजमध्ये जास्त वाचनामध्ये नाहीये. ठीक आहे, तर त्याचं उत्तर काय आहे, कंपाला. हे तुम्ही काय करायला पाहिजे होतं, स्किप करायला पाहिजे होता हा प्रश्न. ठीक आहे, आणि तुम्हाला अटेम्प्टच करायचा असता तर तुम्ही काय मारायला पाहिजे होतं, दिल्ली मारायला पाहिजे होतं, जर तुम्हाला माहित नाही तर. ठीक आहे, हे आपलं लॉजिक आहे ते. चला, नेक्स्ट बघूया 40वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या अभ्यासाशी प्रसिद्ध अभ्यासक म्हणून रणजित गुहा हे संबंधित आहेत. आता तुमची जर हिस्ट्रीचा अभ्यास करत असेल तर रणजित गुहा हे इतिहास तज्ञ आहेत, म्हणजे इतिहास संशोधक आहेत ते, आणि त्यांची खूप सारी पुस्तकं इतिहासामध्ये प्रसिद्ध पण आहेत. हे आपल्याला माहित पाहिजे होतं. ठीक आहे, आता हे जर रणजित गुहा हिस्ट्रीशी संबंधित आहेत हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे असं समजू आपण. मग आपल्याला मला एक गोष्ट सांगा, मग ते जर ह्याच्याशी संबंधित असतील तर ते क्वांटम सायन्सशी संबंधित काही लिहिणार आहेत का रे? मग तुमचा पहिला ऑप्शन हा कटून. त्यानंतर ट्रान्सजेंडर. ठीक आहे, समाजाशी संबंधित काहीतरी असेल तर ते लिहू शकतात, आपण ते म्हणायला तयार नाही. ठीक आहे, आता तिसरा ऑप्शन बघा, पारिस्थितिकीय अभ्यास म्हणजे इकॉलॉजिकली, म्हणजे पर्यावरणाशी संबंधित हे आहेत. ठीक आहे, हे काय आहे, पर्यावरणाशी संबंधित ते म्हणतात की अभ्यासाशी संबंधित आहेत का, तर नाही. आता इतिहासाशी संबंधित आहे, नाही का, ते पर्यावरणाचं काय करणार आहे तो विचार, किंवा पर्यावरणाशी संबंधित काय अभ्यास ते सांगणार आहेत किंवा लिहिणार आहेत ते, तर नाही. मग हे तुमचे दोन ऑप्शन करतात, तुम्ही पुन्हा 50-50 वरती येऊन जाता. आता हे बरेच लोक म्हणतील की हे आम्हाला माहितीच नव्हतं, किंवा हा प्रश्न थोडासा अवघड आहे, अभ्यासाचा भाग पण नाहीये. पण तुमचा कॉमन सेन्स भाग आहे ना हा. तुम्ही 50-50 वर तसेही पोहोचले तुम्ही. म्हणजे हे तुम्ही कट करून टाकलं, हे क्वांटमची कट करून टाकलं, आणि हे तुम्हाला ट्रान्सजेंडर हे समाजाशी संबंधित हे पण तुमचं कट होऊन उत्तर हे येतंय. आता सबाल्टर्न म्हणजे काय माहितीये का, तर वंचितांचा इतिहास. आता रणजित गुहा आहे ना, यांनी वंचितांचा इतिहास खूप लिहिलेला आहे, आणि त्यांचं ज्यांनी एम ए हिस्ट्री किंवा बी ए हिस्ट्री जरी केलं असेल ऑप्शनल मध्ये, तरी कॉलेजमध्ये, तरी तुम्हाला रणजित गुहा हे माहिती आहेत की बाबा सबाल्टर्न यांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे, यांच्यावरती त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहे. त्याचं उत्तर काय आहे, 2. ठीक आहे, आता हा प्रश्न तुमचा मीडियम टाईपला आपण पकडूया, आणि हा तुमचा बरोबर मॅक्झिमम टाइम तुमचा 60% बरोबर यायला पाहिजे होता. ठीक आहे, चला नेक्स्ट बघू. आता 41वा प्रश्न आहे, 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना मान्यता प्रदान केली. आता ह्या प्रश्न आहे ना, हा प्रश्न हा तुमचा 100% बरोबर यायला पाहिजे होता, कारण हा आपल्या 100% अभ्यासाचा भाग आहे. हा काय आहे, अभ्यासाचा भाग आहे, भाग आपला. म्हणजे हे तुमचं पाठच पाहिजे. हे तर तुम्ही जर हे जर तुमचे असले प्रश्न चुकले तर तुम्ही आउट ऑफ, म्हणजे तुम्ही काही कट ऑफ मध्ये बसत नाही, आणि तुम्ही आता ही स्पर्धा बघता तर हे तुमचं पाठच पाहिजे होतं. आता ज्याला ज्याला पाठ नाही, आपण हे ट्रिक नुसार वगैरे करून घेतलेली आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या क्लासमध्ये. तर ह्याचं जरी तुम्हाला आता समजा हे तुमचं पाठ नाहीये आणि तुम्हाला माहित पण नाहीये, तर तुम्ही लॉजिक वापरायचं अशा टाइमला. ज्या ज्या ठिकाणी संख्या ह्या ऑप्शन मध्ये असतील तर त्यावेळी सगळ्यात मोठी संख्या आणि सगळ्यात छोटी संख्या हे तुम्ही कट करायला पाहिजे. आता 134 कट करायची आणि 128 तुम्ही कट करायला पाहिजे. ठीक आहे, आणि तुम्ही 130 किंवा 132 ह्या दोन्हीपैकी एक कुठली तरी मारायला पाहिजे. कारण आयोग असं ऑप्शन सेट करताना आयोगाच्या जागेला कोणतरी ऑप्शन सेट करत असतो, तर तिथे काय लिहिणार आहे रे? जर समजा 26 हा ऑप्शन असता म्हणजे बरोबर, आणि त्याला आता मला अदर ऑप्शन काढायचे, तर तुम्ही एक संख्या पुढची एक ते म्हणजे टाकणार आहे 100%, आणि त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, ते कट करणार आहे. त्यामुळे तुमचं उत्तरापर्यंत तुम्ही किती 50-50 पर्यंत पोहोचता तुम्ही. ठीक आहे, आणि हे तुमचं मग उत्तर काय आहे, एक नंबर 132 बरोबर आहे. पण ही एवढ्याची गरजच नाही पडली पाहिजे, कारण हा बेसिकचा पार्ट आहे आणि बेसचा पार्ट आहे. म्हणजे हे तुमचं जर पाठ नसेल तर तुम्ही कट मध्ये बसणार नाही. ठीक आहे, हे पाठच पाहिजे आहे. आता 2025 ला पण डिक्लेअर झालेले पुरस्कार आहेत, माहिती आहेत आपल्याला किती आहे ते, 129. आपण हे नुसार पाठ पण करून घेतले बरं का हे आपल्या क्लासमध्ये. चला नेक्स्ट बघूया आपण.
आता हा बघा कंबाईनचा आपला ग्रुप बी आणि ग्रुप सी हे जे पूर्ण मुख्य इंटिग्रेटेड बॅच सुरू करतोय आपण ऑनलाईन सगळे पूर्ण ऑनलाईन असणार आहे. त्यानंतर ई बुक सिरीज वगैरे मिळणार आहे आपल्याला नोट्स वगैरे भेटणार आहेत. ते तुम्ही हा कोर्स जॉईन करून घ्या म्हणजे हे आपलं ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून घ्या. ऍपमध्ये एनरोल करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला काही जरी इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही काय करा त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट साधा. आता हे नंबर दिसत नाही तुम्हाला पण पुढे दिसेल तुम्हाला दाखवतोय. हो का या नंबरवरती तुम्ही काय करा कॉन्टॅक्ट साधा आणि बॅच बद्दल आपल्या माहिती मिळवून घ्या. ठीक आहे. बघा 42वा प्रश्न बघा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024 मध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचे विजेते कोण आहेत. आता हे पण आपण ट्रिकनुसार आपल्या बॅच मध्ये पाठ करून घेतलं होतं मुलांचं. आता हे कसं आहे, हे उत्तर काय आहे, जानिक सिन्नर आणि अरिना सबलेंका. ठीक आहे. आता हे इथं तुम्हाला जर बघायचं झालं इथं तुम्हाला जर हे माहितीच नसेल तर तुम्हाला लॉजिक लावायला लागेल आणि लॉजिक काय आहे, सिनर जानिक सिन्नर असं 3 ठिकाणी हा तिसरा नंबरचा ऑप्शन तुमचा कट होऊन जातोय आणि ह्या कट ऑप्शन कट झाल्यामुळे तुम्हाला जरा उत्तरापर्यंत पोहोचणं जरा सोपं होतंय. आता सेरेना विल्यम्स ही कधी रे ही आहे ना सेरेना विल्यम्स हिने काय रिटायरमेंट जाहीर केलेली ह्याच्या अगोदरच माझ्या मते 22-23 ला रिटायरमेंट जाहीर केली त्यामुळे ही येणारच नाही सेरेना विल्यम्स. तुमचा एक नंबर सुद्धा ऑप्शन कट होऊन जातोय जर तुम्हाला हे माहित असेल तर बरं का. त्यानंतर काय आहे, झेंग किवे आणि अरिना सबलेंका ह्या दोघांपैकी एक उत्तर मारायचं होतं आणि 6 नंबरचं ऑप्शन होतं आणि आपण ट्रिकनुसार कसं पाठ करून घेतलं होतं मुलांचं. तर बघा 4 ग्रँड स्लॅम असतात. आपण मागच्या लेक्चरमध्ये पण बघितलंय 4 ग्रँड स्लॅम असतात कुठले. ऑस्ट्रेलियन ओपन 1 नंबरला होतो, त्याच्यानंतर 2 नंबरला कुठलं होतं फ्रेंच, 3 नंबरला विम्बल्डन आणि 4 नंबरला अमेरिका. तर ह्या दोघांनी काय केलं म्हणजे हे 2024 ला काय केलेलं 2024 ला हे दोघं ह्या दोघांनी सेम जिंकलं होतं कुठलं ऑस्ट्रेलियन ओपन आणि अमेरिकन ओपन. तर आपण पाठ करताना असं केलं अमेरिका इकडे आहे. आता इथं खंड जर बघितला हा नॉर्थ अमेरिका आहे. ठीक आहे आणि हा साऊथ अमेरिका. त्यानंतर इथं आहे दक्षिण आफ्रिका. ठीक आहे आणि इथं काय आहे ऑस्ट्रेलिया ह्याच्या खाली. म्हणजे ह्या इथून जर तुमचं विषुववृत्त जात असेल तर इथं ऑस्ट्रेलिया आहे. ठीक आहे. आता मी एका साईडला काढतो इकडं. हे बघा हे अमेरिका आहे, हे तुमचं साऊथ आफ्रिका आहे आणि इथं आपण काय केलं ऑस्ट्रेलिया. ठीक आहे आणि ह्यांनी काय केलं होतं ह्या दोघांनी सेम ऑस्ट्रेलिया आणि हे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही जिंकलं होतं सेम. म्हणजे महिलांमध्ये सबलेंकाने जिंकलं होतं आणि पुरुषांमध्ये जानिक सिन्नर जिंकलं होतं. मग इथं पाठ करताना आपण इथं मध्ये लिहिलं होतं साऊथ आफ्रिका म्हणजे साऊथ म्हणजे सबलेंका असं केलं होतं पाठ आणि जानिक सिन्नर सॉरी सॉरी सिन्नर म्हणजे काय केलं हे साऊथचं सिन्नर केलं आणि अरिनाचं ए केलं होतं म्हणजे साऊथ आफ्रिकावरून आपण लक्षात ठेवलं होतं. ठीक आहे. अरिना हे ए फॉर अरिना आणि एस फॉर जानिक सिन्नर म्हणजे हे दोघांचं पण पाठवून दिलं आणि मॅप काढल्यामुळे तुमच्या म्हणजे आपल्या मुलांच्या लक्षात लगेच राहून गेलं होतं. ठीक आहे. चला तुमच्याही लक्षात राहून जाईल थोडस ट्रिकनी बघायचं. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आपण. आता 43 नंबरचा आहे कोणत्या संस्थेने संयुक्तपणे पीएचडी विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी बीम रियन हा उपक्रम ठीक आहे सुरू केला. म्हणजे हे री आहे आणि हे यन. ठीक आहे बीम. तर इथं पण बीम लिहिलंय आणि खाली बघताना तुम्हाला इथं पण बीम स्टेप तुम्हाला येऊन गेलं म्हणजे तुम्हाला कळून काय. पण तुमचं पहिलं ऑप्शन तुमचे कट झाले पाहिजे कुठले माहितीये का 1 नंबर आणि 4 नंबर. आता का तर तुम्हाला सांगतो हे बिमस्टेक म्हणजे तुम्हाला बिमस्टेकशी संबंधित माहिती माहित पाहिजे म्हणजे बे ऑफ बंगालशी संबंधित आणि हा तुमच्या अभ्यासाचा भाग आहे का तर आहे. हे अभ्यासामध्ये होतं हे आपल्या नोट्स मध्ये पण होतं. ठीक आहे. हे आपल्या काय नोट्स मध्ये पण होतं त्यामुळे हा तुमच्या अभ्यासाचा भाग होता. पण ठीक आहे तुम्हाला नाही आलं आता तुम्हाला काय माहितीच नाहीये तर तुम्ही करणार काय तर पहिल्यांदा हे ऑप्शन तुम्हाला 3 नंबर आणि 2 नंबरशी संबंधित तुमचे ऑप्शन राहिले पाहिजे. बाकी सगळे तुमचे ऑप्शन काय आले कट झाले पाहिजेत. आता कशा संबंधित तर ह्यांचं जर तुम्ही बघायला गेलं यांचा लॉंग फॉर्म तर तो बेंगालशी संबंधित येतोय. बंगाल या उपसागराच्या अवतीभोवतीचा जो ज्या 7 देशामध्ये जे हे ही संस्था स्थापन झालेली आहे तर ते संस्थेशी संबंधित त्यांनी विचारलंय. ठीक आहे. आता इथं विज्ञान मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि पर्यावरण आणि वन हक्क हवामान मंत्रालय हे पहिल्यांदाच हे कडवून जाते आणि हे सारखी संबंधित नाहीच आहे तर ह्यामुळे हे पण कडवून जाते. ठीक आहे. आता राहिलं बिमस्टेक आणि हे बंगालच्या उपसागराशी संबंधित सहकारी संस्था. आता तुम्हाला जर माहित असेल तुम्हाला जर की बाबा ना भारताच्या बाहेर ज्या पण देशांसोबत आपण करार करतोय काही करतोय तर त्याच्याशी संबंधित सगळ्या निर्णय जे आहेत ना परराष्ट्र मंत्रालय आणि पीएमओ हे दोन्ही मिळून देतात. ठीक आहे. मग परराष्ट्र मंत्रालय हे आपल्या ऑप्शन मध्ये आलेच पाहिजे. मग त्यामुळे हे 2 नंबरचं ऑप्शन बरोबर येतंय. तुमचं इथं चुकलं तरी चालतंय 50-50 मध्ये तुम्हाला एक नाही आलं तरी चालतंय पण तुम्ही 50-50 मध्ये जर आला म्हणजे तुमचं एक बरोबर एक चुकीचं असं तर होऊ शकतं नाही का. तुम्ही ऑप्शनच्या जवळ तरी आला ह्या ट्रिकनुसार आपल्या. ठीक आहे. आता ह्याला तुम्हाला हा तुमचा कीवर्ड होता. ह्या तुमच्या कीवर्ड वरनं तुम्ही काय मारायला पाहिजे होतं बीम हा 3 नंबरचा ऑप्शन मारला असेल तरी तुम्ही ओके होतं तुमचं म्हणजे काय एवढं नुकसान तुमचं होणार नव्हतं. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आपण.
आता 44वा प्रश्न आहे. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक कोण होते? आता इथं आयोगाने फसवलंय थोडंसं. म्हणजे जे जे काही लोक ट्रिक लावत होते, ट्रिकशी संबंधित लोक होते, तर त्यांना आयोगाने कसं फसवलं इथं. ठीक आहे, आपण बघूया आता. आता आपली त्यावेळी न्यूज मध्ये जेव्हा होतं ना, तेव्हा मुख्य प्रायोजक म्हणून अदानी समूह होता, बरं का, हा एकच. पण हा ऑप्शन त्यांनी काय केला, बी ला दिला. आणि इथं खाली देताना त्यांनी एकही सिंगल बी दिला नाही. आणि आपण जेव्हा मारतो, मुख्य जेव्हा म्हणतो, कीवर्ड हा मुख्य असतो आपला कायम, म्हणजे लॉजिक लावताना. मुख्य ज्यावेळी म्हणतो त्यावेळी कोणीतरी एकच असतं, आहे की नाही? मग कोणीतरी एकच असतं, पण एक मध्ये ऑप्शन फक्त एक हा रिलायन्स फाउंडेशन दिले त्यांनी. आणि जे की आपल्या नाही आणि काहीच नाहीये. पण हे आपल्याला थोडंसं पॅरिस ऑलिम्पिक बद्दल थोडंसं त्यावेळी माहिती पाहिजे होतं. पण हे थोडासा अवघड प्रश्न आहे. जर मीडियम म्हटलं तर चालतंय, कारण लॉजिकनुसार तुमचा प्रश्न हा बरोबर येणार आहे. आता कसा लॉजिकनुसार? कारण अदानी समूह आपल्याला त्यावेळी माहित होता. अदानी समूहासमोर ऑप्शनच नाहीये. मग आपण बाकीच्यांना का नाकारायचं बाबा? अदानीला घेऊन जायचं तर सगळ्यांनीच घेऊन गेलं पाहिजे आपण. म्हणून उरीपैकी सर्व हा तुमचा ऑप्शन पाहिजे होता त्यावेळी. ठीक आहे. तुम्ही इथं फसू शकता इथं. मुख्य प्रायोजक म्हणल्यानंतर तुम्ही एकच ऑप्शन मारणं हे म्हणजे अपेक्षित होतं. पण एक ऑप्शन तसा आपण दिला नव्हता. आणि तेव्हा त्यावेळी आहे ना, पॅरिस ऑलिम्पिकशी संबंधित न्यूजमध्ये अदानी समूह हा होता. ठीक आहे. तर तुमचा ऑप्शन काय पाहिजे? वरीलपैकी सर्व. आपण काय करतोय? कमीत कमी नाकारतोय. म्हणजे इथं चुकीचं वगैरे विचारलेलं नाही. तर सर्वांना घेऊन जायची टेंडन्सी आपली पाहिजे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आपण. आता इथं बघा, 2024चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कुणाला मिळालाय? आता हा पाठीमागल्या वेळी पण आपण जॉन फॅसीचा हे बघितलं होतं बघा, प्रश्न बघितला होता. 24च्या गट ब च्या म्हणजे परीक्षेमध्ये काय बघितलं होतं की साहित्य क्षेत्रातील नोबेल मिळालेले जॉन फॅसे यांचं साहित्य कृती विचारली होती. म्हणजे इथं पण आपण ओलिम्पिक सर्व घेऊन गेलो होतो, कारण एवढी साहित्य कृती कोण पाठ करू शकत नाही. पण आयोगाचा मेन ट्रेंड हा आहे की बाबा कुठला पुरस्कार कोणाला मिळाला. आपण त्या पण लेक्चरमध्ये सांगितलंय की आपल्याला काय पाठ करायचंय, साहित्य नोबेल जर मिळालं असेल तर कोणाला कोणत्या क्षेत्रामध्ये नोबेल मिळाला हे एवढं पाठ करायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढची स्टेप अशी असेल की नोबेल मिळालं त्यांना, पण कोणत्या म्हणजे विषयासंबंधी, म्हणजे कोणत्या सब्जेक्टसाठी कोणतं काम केलं त्यांनी त्या संबंधी त्यांना नोबेल मिळालाय हे पाठ करणं आपल्या अपेक्षित आहे. आता इथं रसायनशास्त्रातील नोबेल विचारलाय, ह्याच्या अगोदर ते कशाचे विचारायचे? अर्थशास्त्र विचारायचे, साहित्य विचारायचे, साहित्य क्षेत्रातील, अर्थशास्त्रातील, ह्या दोन जरा त्यांचा मेन फोकस होता. ठीक आहे. आणि शांततेचा नोबेल हे तीन मेन फोकस होते. पण त्यांनी आता रसायनशास्त्रातला नोबेल विचारलाय. पण ठीक आहे, आपण काय केलं आपल्या बॅचच्या पोरांचं पाठ करून घेतलं होतं. ते कसं करून घेतलं होतं? ठीक आहे. रसायनशास्त्रामधलं काय घेतं आपण म्हटलं होतं बेकर, म्हणजे दोन व्यक्ती असतात. ठीक आहे. असं चित्र पण काढायचं आपण तिथं. दोन व्यक्ती असतात, त्या काय करतात? तर त्या बेकरीमध्ये काम करत असतात. ठीक आहे. बेकरीमध्ये काय करत असतात? काम करत असतात. आणि ते नवीन-नवीन प्रॉडक्ट तयार करण्यासाठी नवीन-नवीन रिएक्शन्स, म्हणजे रसायनामध्ये रिएक्शन्स असतात ना, ॲक्शन, रिएक्शन. तर त्या रिएक्शन ते काय करत असतात? घडवत असतात. मग ते घडवताना काय होतं? हे अशा प्रकारचा केक तयार करायला, म्हणजे केक बेकरीमध्ये काय भेटतं? केक. अशा प्रकारचा केक करायला जातात. ते बघा म्हणे नवीन पद्धतीचा कुठलातरी केक तयार करायचा होता. मग आपण काय करतो? ते केक तयार करताना ते रसायन संमिश्रण करतात, की तो केक जंप करतो. तो केक काय करतो? उड्या मारतो. जंप करतो. म्हणजे आपण काय करतो? उड्या मारतो असं म्हणतोय त्याला. आणि हे बघून हे दोघं पण काय करतात? हे दोघं काय करतात? हसायला चालू करतात. हे दोघं पण हसायला चालू करतात. असं असं आपण ट्रिकनुसार सांगून ते लोकांचं पाठ करून घेतलं होतं मुलांचं. ठीक आहे. चला हे बाकीचे तुम्हाला हे येणार पण नाही. हे हाफ फील्ड हे फिजिक्स मधलं आहे. हे तुम्हाला तिथं कळून जातं की बाबा मी सगळे हे तुम्हाला पाठ करून घेतलं होतं आपल्या ह्याच्यामध्ये आहे, कोर्समध्ये आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आपण. आता 46वा प्रश्न आहे. नोव्हेंबर 2024 अखेर आशियाई विकास बँकेचे म्हणजे एडीबी अध्यक्ष कोण होते? आता हा तुमचा सर्वात अवघड प्रश्न आहे. सर्वात अवघड प्रश्न. आता का अवघड? कारण हे बघा, 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी. आणि ह्या चारी मधलं सगळेचे सगळे ऑप्शन त्यांनी काय केलेले आहेत? तर चीनी टाइप दिलेले आहे थोडंसं. चीनच्या नावाप्रमाणे किंवा साऊथ कोरियाच्या नावाप्रमाणे किंवा मग ते जपानच्या नावाप्रमाणे दिले आहेत. आता ह्याचं उत्तर हे हे बऱ्यापैकी मुलांना हे माहित पण नव्हतं. काय म्हणतो ह्याचं तुक्का मारायचं तर बरोबर येईल, नाहीतर अजिबात नाही. लॉजिक पण लागत नाही. तर इथं आपण स्किप करणंच अपेक्षित आहे. हे प्रश्नांवरनं तुमचं मेरिट ठरत नाही. ह्या प्रश्न तुमचे बऱ्यापैकी जवळ-जवळ तुमच्या 98% पोरांचे चुकलेले आहेत. ज्याचे 2% तुक्का बरोबर आलाय, त्यांचेच हे बरोबर आलेत. पण ह्या प्रश्नावरून तुमचं काय ठरत नाही, कट ऑफ ठरत नाही. त्यामुळे तुम्ही असं मागायला काहीच नाही, की नाही सर हे केलं पाहिजे काय? नाही, काही गरज नाही. हां, ठीक आहे. इथं जर हे अध्यक्ष भारताचे असते ना, भारताशी संबंधित, तर आपण हे पाठ केलं असतं. भारताशी संबंधित असते तर ते आपण पाठ केलं असतं. ठीक आहे. चला ह्याचं उत्तर 1 नंबर आहे. पण हा तुम्ही स्किप करणं अपेक्षित होतं. हा खूप अवघड आहे. चला नेक्स्ट बघूया.
आता बघा 47वा प्रश्न, लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता हा प्रश्न तुमचा 100% पाठ पाहिजे होता. 100% म्हणजे हा चुकायलाच नाही पाहिजे. आणि हा सर्वांचा जवळजवळ बरोबर येणार आहे. कारण हा खूप सोपा प्रश्न आहे. 95% लोकांचा हा प्रश्न बरोबर येणार आहे. अजय माणिकराव खानविलकर. आणि तसं जर तुम्हाला पाठ नसेल तर हे लॉजिक बरोबर येणार आहे. कारण सगळ्यात लॉंग सब्जेक्ट म्हणजे हा ऑप्शन आहे. हे 3 अक्षर आहेत, इथं सगळीकडे 2 अक्षर आहेत, इथं सगळीकडे 2 अक्षर आहेत, इथं पण 2 अक्षर आहेत. ठीक आहे. म्हणजे हे लॉजिकनुसार तुमचा प्रश्न हा बरोबर यायची अपेक्षित आहे. ठीक आहे. आता हे आपण पाठ करून घेतो मुलांकडून. कसं? तर बघा, हे लोकपाल आहेत का नाही? आणि हे काय येतं खानविलकर. मग हे म्हटलं होतं, मी असं सांगितलं होतं मुलांना, की खाना म्हणजे आपलं जे जेवण आहे, खाना हे कोण देतं? हे आपल्याला पालक देतात. कोण देतात? पालक. आणि त्यामुळे हे तुमचं ऑटोमॅटिकली तुमचं कनेक्ट होऊन जाते तुम्हाला तुमच्या ट्रिकनुसार हे कनेक्ट होऊन जाते. तुमचं उत्तर बरोबर यायला पाहिजे. ठीक आहे. आता तुम्ही जर बघितलं हे लोकपालचे अध्यक्ष कोण खानविलकर झालेत. पण आता संजीव खन्ना हे कोण आहेत? 51वे सीजीआय आहे. मग तुमचं हे ऑप्शन पाठ पाहिजे थोडेसे. ठीक आहे. हे सीजीआय आहेत आता. आता 52वे पण सीजीआय निवडणूक झाली त्यांची, नेमणूक झाली त्यांची. ते कोण आहे? गवाही. सॉरी गवई आहे ते. आता ह्याला आपण कसं लक्षात ठेवलं त्यावेळी, की बाबांनो खून करतात आणि काय करतात सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होतात. म्हणजे खून करणारा सुप्रीम कोर्टामध्ये जातोच. ठीक आहे. खून केला की सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही न्यायासाठी जा किंवा न्यायदानासाठी जा. आपल्याला काय ट्रिकशी मतलब आहे. ट्रिकनुसार आपल्याला लक्षात राहायचं संपला विषय. बाकीचं काय लक्षात ठेवायचं. आता हे हे लक्षात ठेवा बरं का. सूर्यकांत वर्मा हे कशात येते? तर हे नालसा हे नालसाचे आता अध्यक्ष झालेले आहेत. सॉरी हे नालसाचे आता अध्यक्ष झालेले आहेत. सूर्यकांत. आपण ह्याला पण ट्रिक सांगितलेली सांगतोय ट्रिक आता. हो का? नालसा म्हणजे काय आहे? नालसा ही एक नाही आर्टिकल आपलं जे संविधानातलं आर्टिकल 300 39 ए आहे. त्याच्यानुसार ही संस्था स्थापन झालेली आहे. म्हणजे त्याच्या हे जे इम्प्लिमेंट करण्यासाठी कायदा केला होता अगोदर नालसाचा 1987 ला. त्यानंतर 1985 ला नालसा स्थापन झाली आणि त्याच्यानुसार काय केलं जातं तर गरीब लोक आहेत ना, गरीब लोक तर गरीब लोकांना न्यायालयामध्ये मदत करण्यासाठी आपले सरकारी जे वकील आहेत त्यांची नेमणूक केली जाते. आणि त्याची जी संस्था आहे त्याला नालसा म्हणतात. मग आता असं लक्ष ठेवायचं. मला सांगा शहरामध्ये जे लोक राहतात ते गरीब जे लोक राहतात ते कुठे राहतात ते नाल्याच्या कडेला नाही का नदी असेल किंवा नाला असेल त्याच्या कडेला झोपड्या करून मग असं लक्ष ठेवायचं आपण नालसा म्हणजे नाला नाला आहे का नाही? नाल्याच्या कडेला जे लोक राहणारे ते गरीब लोक तर त्यांना त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये सूर्य उगवलाय कशासाठी न्यायासाठी त्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये सूर्य उगवलाय म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये सूर्याचा किरण उगवलेला आहे आता सूर्यकांत यांच्या मार्फत असं लक्षात ठेवतोय आपण. ठीक आहे. म्हणजे ट्रिक्स बनवून तुम्हाला गोष्टी ट्रिक्स सांगतोय आपण. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा आपण. आता पॅरिस येथील 2024च्या ऑलिम्पिक खेळामध्ये आता हा सलग मला वाटतं दुसरा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिकशी संबंधित कारण पहिला जो विचारला होता तो मुख्य प्रयोजक. ठीक आहे. आणि हा विचारलाय तुम्हाला काय तर या खेळासंबंधी कोणत्या देशाने 20 गोल्ड 12 सिल्वर आणि 13 ब्रॉन्झ पदक मिळवली. आता हे थर्ड नंबरचे होते जपान रँक मध्ये. 1 नंबरला कोण होते? युएसए. ठीक आहे. 2 नंबरला चीन, 3 नंबरला जपान आणि हे 3 नंबरला हे एवढं मिळालं होतं. या दोघांचे पण गोल्ड किती होते? 40 आणि ह्यांचे जरा सिल्वर जास्त होते त्यामुळे त्यांचा एक क्रमांक दिला होता. या दोघांतच खरी फाईट असते ऑलिम्पिक मध्ये. ठीक आहे. पण आता हे तुमची पाठ पाहिजे हे तुमच्या अभ्यासाचा भाग आहे. हे बेसिकचा भाग आहे तुमचा. हा बेसचा भाग आहे तुमच्या. ठीक आहे. हे तुमचं पाठच पाहिजे हे बरोबरच यायला पाहिजे. इथं ऑप्शन काय येणार आहे? जपान. इथं काही तुम्हाला कुठली लॉजिक लावायची गरज नाही काय नाही. हा अभ्यासाचा कंपल्सरी भाग आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आपण. आता सेकंड लास्ट प्रश्न आहे. दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो? हा तर तुमचा खूप सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. हा अख्ख्या मुलांचा जवळजवळ 98% मुलांचा हा प्रश्न बरोबर येणार आहे. ठीक आहे. दरवर्षी मतदार दिवस कधी असतो? 25 जानेवारी. आणि त्याच दिवशी काय असतं रे? त्याच दिवशी असतं पर्यटन दिन पण त्या दिवशी असतो. ठीक आहे. राष्ट्रीय पर्यटन दिन. म्हणजे लोक काय करतात त्यांना हाफ सुट्टी भेटली की मतदान करायच्या ऐवजी फिरायला जातात आणि मग आपल्या देशाचं भविष्य घडवतात. ठीक आहे. हे जोकचा पाठ झाला हा. पण तुम्हाला हे सांगतो 25 जानेवारी ह्याचं हे उत्तर आहे. आता हे तुम्हाला जर माहित नसतं हे मतदानाचं तर तुम्हाला काय करायचं काय करणं अपेक्षित होतं तुम्हाला तर ह्या दोन्ही मधलं मधलं घेणं अपेक्षित होतं. म्हणजे बघा इथं काय केलं त्यांनी 24 जानेवारी 25 जानेवारी आणि 26 जानेवारी असं दिलंय. मग ह्या दोन्हीतलं मी तुम्हाला मगाशी पण म्हणतं जिथे जिथे आकडा असेल ना आकडा तर ते काय करतात पहिला एक आकडा घेतात नंतर एक आकडा घेतात आणि जो मधलं जे उत्तर असतं ना त्याच्या म्हणजे ते उत्तर असतं मधलं त्यांचं. मग हे बघा तुम्ही इथं 24 दिले 25 दिले 26 दिले आहे का नाही आणि मग तुमचं काय उत्तर आहे 25 जानेवारी. आणि तुम्हाला आणखी लॉजिक पाहिजे असेल तर इथं 15 का दिलं बाबा कारण हे 25 उत्तर आहे तुम्ही ह्याला सेट करून घेऊन जावा असं त्यांचं म्हणणं आहे.
ठीक आहे. हा सोपा प्रश्न आहे. चला पुढे बघा. शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी स्विच दिल्ली हे अभियान जोडलेलं आहे? कोणत्या क्षेत्राशी? दिल्लीशी संबंधित जोडलेलं आहे. आता दिल्लीशी संबंधित जोडलेलं आहेत ना, तर तुमचं हे खाजगी शाळांपासून सरकारी शाळांकडे पळणे हे काही तुमचं अभियान असू शकत नाही. म्हणजे तुम्हाला जर खाजगी शाळा बंदच करायची असेल तर तुम्ही चालूच नसतं केल्या, नाही का? तर ते तुमचं अभियान असू शकत नाही की खाजगी शाळा पूर्णपणे बंद करणं. उलटं आपलं सरकार काय करायला लागलंय, उलटं खाजगी लोकांना एज्युकेशनमध्ये येण्यासाठी जास्त प्रमोट करते. तर हे तुमचं उत्तर असू शकत नाही. ठीक आहे. पारंपरिक वाहनापासून इलेक्ट्रिक वाहनाकडे वळणे हे तुमचं ऍक्च्युअल उत्तर आहे. पण तुम्हाला हे खालचं पण उत्तर तुमचं उत्तरामध्ये असू शकतं. ठीक आहे. कोळसा आधारित ऊर्जेऐवजी सौर ऊर्जेकडे वळणे. ठीक आहे. आणि खाजगी सुरक्षेपासून सार्वजनिक सुरक्षेकडे वळणे हे काही उत्तर तुमचं असू शकत नाही. हे तर आउट ऑफ द बॉक्स आहे. म्हणजे हे काहीच लॉजिक लागत नाही. संबंध पण नाही याचा. हा ठीक आहे. ती सुरक्षेशी संबंधित ती आपली केस पण घडली होती 2012 दरम्यान. ठीक आहे. त्याच्या संबंधित ते उत्तर त्यांनी म्हणजे ऑप्शन दिला असेल त्यांनी. पण हे काय तुमचं पहिल्यांदा कट होऊन जाते हे खाजगी सुरक्षेपासून. आता राहिलं काय आहे? दिल्ली. ठीक आहे. दिल्लीमध्ये बघितलं काय आहे? प्रदूषण जास्त आहे. सर्वाधिक काय आहे? प्रदूषण. आपण बघितलं 4 वर्ष झालं आपली काय आहे? जगाची सर्वात प्रदूषित कॅपिटल म्हणून दिल्लीला गणलं जाते. त्यामुळे दिल्लीमध्ये सर्वात जास्त काय आहे? प्रदूषण. मग प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांची संख्या कमी केली पाहिजे. वाहनांची संख्या. त्यासाठी त्यांनी काय केलं? सम विषम अभियान राबवलं. त्याचा उपयोग झाला का? नाही. मग आता एक आपण वाहनं काही कमी करू शकत नाही. तर वाहनं काय करायची? पेट्रोल डिझेलवर चालणारी वाहनं इलेक्ट्रिकमध्ये कन्व्हर्ट केली. तर त्यामधनं जे काही कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडणार आहे, तो पडणार नाही आणि त्यामुळे प्रदूषण होणार नाही. ह्यासाठी त्यांनी काय केलं? पारंपरिक वाहनापासून इलेक्ट्रिक वाहनाकडे वळण्यासाठी हे अभियान चालू केलं. स्विच दिल्ली हे अभियान चालू केलं. हे आपल्या अभ्यासाचा थोडासा भाग आहे म्हणजे पाहिजेच. हां, तुम्हाला जर दिल्ली संबंधित योजना असतील, नॉर्थ ईस्ट संबंधित योजना असतील, ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत ज्या भारताच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत त्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्या तुमच्या पाठ पाहिजेत. ठीक आहे. आणि हे तुमच्या हा एवढा पण अवघड प्रश्न नव्हता. हे तुम्ही 50-50 पर्यंत इथं पोहोचला. त्या दोन्हीतलं एक जरी कुठलं उत्तर मारलं असतं तुम्ही तरी चाललं असतं. ठीक आहे. मग हे 50-50 पैकी पोहोचल्यावर तुम्ही हे घेऊन जाणं अपेक्षित आहे. आता कोळसा आधारित हे का नाहीये? ह्याला जास्त प्रेफरन्स का? कोळसा आधारित तुम्ही मला सांगा तिथं काही औष्णिक ऊर्जेची जी काही केंद्र असतील ती एवढी आहेत का दिल्लीमध्ये? नाही. कारण दिल्लीमध्ये कोळशाशी संबंधित जास्त ऊर्जेशी संबंधित केंद्र नाहीयेत. मग ते सौर ऊर्जेकडे का पळणार आहे तिकडे? त्यापेक्षा इलेक्ट्रिक हे सोपं आहे ना. हे महत्वाचं आहे. हे आणि इझिली आहे. ते इझी होऊ शकतं लय. ठीक आहे. त्यामुळे हे उत्तर तुमचं असणं अपेक्षित आहे. आता झालंय. हे एवढे प्रश्न आहेत आपले, एवढे संपले. ही आपली बॅच आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की आपल्याला मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे, की आपला जो बेस आहे ना बेस, हा बेस तुमचा पक्का पाहिजे. म्हणजे त्यातले जर प्रश्न तुम्ही बघितले, आता आपण प्रश्न बघूया. ठीक आहे. किती सोपे होते आणि किती अवघड होते. हा तुमचा प्रश्न लॉजिकवरती आधारित होता, हा सुटणं अपेक्षित होतं. ठीक आहे. हा तर तुमचा कन्फर्म सोपा होता. कन्फर्म सोपा 1 झाला. हा कन्फर्म सोपा 2 झाले. ठीक आहे. हा 3 झाले. कन्फर्म सोपा 3. त्यानंतर हा आउट ऑफ बॉक्स स्किप करणं होतं. त्याच्यानंतर हा तुमचा सोपा होता 4. हा थोडासा अवघड होता, पण सोप्यामध्ये करायचा नाही आपल्याला यात. 4. हा तुमचा लॉजिकवरतीच होता. 4 प्रश्न आत्तापर्यंत सोपे आपल्यात. हा 100% सोपा होता. 5. त्यानंतर बघा, हा तुमचा 100% सोपा होता. हा तुम्हाला यायलाच पाहिजे होता. 6. हा सोपा होता तसा लॉजिकली बेस होता. हा तुम्हाला लॉजिकवरती खेळणं हे अपेक्षित होतं. ह्याला आपण काही गणायला नको. 6 प्रश्न तर आतापर्यंत तुमचे सोपे झाले. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आपण. हा पण अवघड होता जरा. 6. आता हा पण लॉजिकवरती बेस होता. 6. हां, हा तुमचा सोपा म्हणजे तो तुमचा अभ्यासाचा भाग होता. हा तुम्हाला बेसमध्ये तुम्हाला माहीत होतं, की पहिले लव्हेंडर फार्म कुठं होतं आणि तुमच्या स्टडी मटेरियलमध्ये हे पाहिजे होतं. हे झाले 7 प्रश्न सोपे. आणि हा तुमचा किती? हा पण तुमच्या हे अभ्यासाचा भाग आहे का? हां, म्हणजे होता हा. तुमचे 8 प्रश्न एकदम सोपे झाले. म्हणजे हे तुमच्या अभ्यासाचे भाग आहेत. तुम्हाला हे 8 प्रश्न तुम्हाला कंपल्सरी बरोबर पाहिजेच. ठीक आहे? हे 8 प्रश्न. मग आपल्याला तेच बघायचं की बाबा ना, आता तुमचे जर 8 प्रश्न कंपल्सरी जर बरोबर येत असतील 8 प्रश्न हे कंपल्सरी बेसिकचे आहेत तुमचे. हे तुमचे बेस म्हणून ह्याला तुम्ही वापरणार आहे. आणि 8 प्रश्न तुमचे कंपल्सरी बरोबर आहेत. आणि लॉजिकवरती आपण जर बघायला गेलं तर 4 प्रश्न 100% लॉजिकवरती बरोबर येण्यासारखे आहेत. 4 प्रश्न. म्हणजे तुमचे इथं 12 मार्क तुम्हाला मिळणे अपेक्षित आहे. 12 मार्क. वरचे 2 तर आपण स्किप केले. म्हणजे तो उदगीरचा पण तुमचा बरोबर येणं अपेक्षित होतं. पण आपण कुठला सगळ्यात शेवटचा एक म्हणजे एबीडी म्हणजे एशियन बँकेचा तो एक तो प्रश्न स्किप केला आणि अजून एक स्किप केलाय. म्हणजे असे 2 प्रश्न आपण स्किप केले. 13 पैकी 12 प्रश्न तुमचे बरोबर येणं अपेक्षित आहे. ठीक आहे.
चला मग हे तुम्हाला आता हे कळालं असेल, की ते आपण हे केलं ते अ, आपलं म्हणजे कसं तुम्हाला कसे प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजे. तुम्ही बेसिक हे तुमचं कंपल्सरी पार्ट पाहिजे आहे. ठीक आहे. चला भेटूया नंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये.